नमस्कार, मी दीपा किचन विथ दीपा या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवूया खूपच पौष्टिक सुक्यामेव्याचे लाडू. त्यासाठी आपण कोणताच पाक तयार करणार नाही, न साखरेचा वापर आणि नाही गुळाचा वापर करणार. आणि खूपच पौष्टिक आणि खायला देखील खूपच चविष्ट लागतात. यांना मुलंच काय तर मोठे देखील खूपच आवडीनं खातील. एक लाडू रोज खाणार तर तुम्ही नेहमीसाठी तंदुरुस्त राहताल आणि सोबतच लहान मुलांची इम्युनिटी देखील बूस्ट करतात आणि सोबतच त्यांचा बौद्धिक विकास होण्यास देखील मदत होते. तर चला हे पौष्टिक लाडू कसे बनवायचे हे पाहूया. आता आपण जे काही सुक्यामेव्याचा वापर करणार आहोत ते आपण या तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत. तर त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अगोदर 1 चमचा साजूक तूप घेतलेलं आहे. आणि तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये बदाम टाकायचे आहेत. तर 1 वाटी भरून मी बदाम घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाण सांगायचं झालं तर इथे मी 150 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत. हे बदाम भाजण्यास थोडासा वेळ लागतो, त्यामुळे हे मी अगोदर भाजून घेत आहे. आता हे बदाम मंद आचेवर मस्तपैकी असे परतून घ्यायचे आहेत. आता हे बदाम भाजण्यास थोडासा वेळ लागतो. आता हे बदाम 1 ते 1.5 मिनिटासाठी मी या तुपामध्ये चांगले परतून घेणार आहे. बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. बदामात प्रोटीन्स, फायबर व व्हिटॅमिन ईची भरपूर मात्रा असते. बदाम खाल्ल्याने हिमोग्लोबिन देखील वाढते. आता बदाम खाण्याचे फायदे या व्यतिरिक्त मला सांगण्याची गरज वाटत नाही, कारण की तुम्हाला बदाम खाण्याचे फायदे तर चांगलेच माहिती आहेत. तर बघा, साधारण 1 ते 2 मिनिटे झालेली आहेत आणि बदाम हलकेसे फुगलेले आहेत आणि यांना थोडेसे तडे गेलेले आहेत. आता बदाम आपले एकदम परफेक्ट असे परतून झालेले आहेत. आता हे आपण असेच कढईमध्ये ठेवणार आहोत. आता यामध्ये आपण दुसरं साहित्य टाकणार आहोत. सारख्याच वाटीने इथे 1 वाटी काजू घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाण सांगायचं तर हे वजनाला 150 ग्रॅम आहेत. आता काजू देखील पुन्हा बदामासोबत आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. काजू देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काजू खाल्ल्याने हाडे, केस, त्वचा, मधुमेह आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. बदाम तर आपण अगोदरच चांगले परतून घेतलेले आहेत. आता काजू देखील बदामासोबत 1 ते 2 मिनिटासाठी चांगले परतून घेऊ. बघा, काजू मी 1 मिनिटासाठी चांगले परतून घेतलेले आहेत, पण अजून यांचा कलर बदललेला नाही. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य टाकू. आता पुढचं साहित्य आहे अक्रोड. तर अक्रोड इथे मी बारीक करून घेतलेला आहे. वाटीने सांगायचं तर अर्धी वाटी अक्रोड आहे आणि वजनी सांगायचं तर 7 ते 70 ग्रॅम एवढं हे अक्रोड आहे. जर तुमच्याकडे या तीनही पैकी एखादा जर सुकामेवा नसेल तर तुम्ही तो स्किप करू शकता. आता हे देखील मंद आचेवर आपल्याला मस्तपैकी असं भाजून घ्यायचं आहे आणि काजू आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत मस्त असं मंद आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे. ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने समाविष्ट करण्यात येणारा अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील अक्रोड खूपच फायदेशीर आहे. हा अक्रोड ब्रेन फूड म्हणूनही ओळखला जातो. मेंदूची शक्ती वाढवण्यासाठी देखील अक्रोड खूपच गुणकारी असतो. त्यासाठी हे ड्रायफ्रूटचे लाडू तुम्ही मुलांना आवर्जून द्या. त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास होण्यास देखील खूपच मदत होईल. आता बघा, काजू हलकासा गुलाबी कलरवर मी चांगला परतून घेतलेला आहे. काजू, बदाम आणि अक्रोड मस्तपैकी अशी तुपामध्ये मी चांगले परतून घेतलेले आहेत. आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि साईडला गार होण्यासाठी ठेवून देऊ. आता पुन्हा त्याच कढईत मी अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि साजूक तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण काही बिया चांगल्या तुपामध्ये परतून घेणार आहोत. तर पाऊण वाटी इथे मी पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहे आणि सारख्याच वाटीने पाऊण वाटी सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहेत. दोन्हीही वजनाला 100 ग्रॅम आहेत. आता या बिया आपल्याला चांगल्या मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत, म्हणजे याच्यातला थोडासा कच्चेपणा निघून जाईल. भोपळ्याच्या बिया आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहेत. या बिया खाल्ल्यामुळे मधुमेह, हृदयरोग, स्नायू, हाडे दुखणे किंवा केस गळणे किंवा मुरुमांवर नियंत्रण मिळवता येते. वजन कमी करण्यासाठी देखील या बियांचा खूपच फायदा होतो. वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूपच आश्चर्यकारक फायदे या बियांचे आहेत. सोबतच सूर्यफुलांच्या बिया देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास देखील मदत करतात. या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, कॅल्शियम असतं. या सूर्यफुलांच्या बियाकडे आपण सर्रास दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं की फक्त याच्यापासून आपल्याला तेल भेटतं, पण तेल काढण्यापलीकडे देखील त्यांचा फारसा उपयोग नाही असं अनेकांना वाटतं. पण या बिया आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात.
आता या बिया 1 ते 2 मिनिटापेक्षा जास्त भाजून घ्यायच्या नाहीत, नाहीतर यांचा रंग पूर्णतः बदलून जाईल. आता साधारण या बिया मी 1 ते 2 मिनिटासाठी चांगल्या मंद आचेवर भाजून घेतलेल्या आहेत. आता या बियांना देखील आपण वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि गार होण्यासाठी साईडला ठेवून देऊ. आता पुन्हा त्याच कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घेतलेलं आहे आणि हलकंसं तूप गरम झालं की यामध्ये अर्धी वाटी खसखस घेतलेली आहे आणि सोबतच 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे. खसखस वजनी सांगायचं झालं तर 50 ग्रॅम आहे आणि डेसिकेटेड कोकोनट 100 ग्रॅम आहे. तुम्ही डेसिकेटेड कोकोनटच्या ऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस देखील इथे टाकू शकता. आता खसखस आणि हे डेसिकेटेड कोकोनट भाजण्यात जास्त वेळ लागणार आहे. हे जास्तीत जास्त आपल्याला 1 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं आहे. जेवणात मसाल्याच्या भाज्यामध्ये आपण खसखस वापरतो, पण तुम्ही कधी वजन कमी करण्यासाठी खसखस खाल्ली आहे का? नसेल तर त्याचा आहारात नक्कीच समावेश करा, कारण छोट्या छोट्या दिसणाऱ्या या खसखस बियांमध्ये अनेक प्रकारचे पोषक असतात, जे आरोग्यास अनेक फायदे देतात. ज्यांचे वजन वाढत आहे त्यांनी खसखस जरूर खावी. खसखसमध्ये प्रोटीन, फायबर, ऊर्जा, कॅल्शियम, वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स, मॅग्नेशियम हे पोषक घटक असतात. त्यामुळे खसखस खाणे खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे आपण ही खसखस या ड्रायफ्रुट्समध्ये आज आपण ॲड करणार आहोत. आता बघा या दोन्हींचा रंग बदललेला आहे. आता यांना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि साईडला गार होण्यासाठी ठेवून देऊ. आता पुन्हा अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि त्याच वाटीनं 1 वाटी खजूर घेतलेला आहे. खजूर मी चाकूने कापून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. आता हे देखील मंद आचेवर आपल्याला या तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत. खजुरातील अँटीऑक्सिडंट्समुळे गंभीर आजारांपासून संरक्षण होतं आणि हे खजूर खाल्ल्याने लवकर पोट देखील भरतं. जवळजवळ 100 ग्रॅम खजूर खाऊन 277 आपल्याला कॅलरीज मिळतात. आपण काय करतो, मुलांना ड्रायफ्रुट्स रोज 4 ते 5 काजू किंवा 4 ते 5 बदाम खायला देतो, पण असं न करता हे सर्व ड्रायफ्रुट्स एकत्र करून आपण त्याचे लाडू बनवू शकतो. तर अशा प्रकारे हे ड्रायफ्रुट्स लाडू तुम्ही घरी बनवून ठेवा. हिवाळ्यात हे ड्रायफ्रूटचे लाडू तर नक्की केलेच पाहिजे. त्यामुळे हिवाळ्यात एनर्जी तर येईलच आणि जे तुमचे काही दुखणे असतील तर ते दूर पळतील. आता बघा बोलता बोलता हे खजूर देखील सॉफ्ट झालेलं आहे. आता या स्टेजपर्यंतच आपल्याला हे खजूर परतून घ्यायचं होतं आणि तुपाचं प्रमाण सांगायचं झालं तर जास्तीत जास्त आपण 5 ते 6 चमचेच साजूक तुपाचा वापर केलेला आहे. आता आपण गॅस बंद करू आणि हे खजूर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता बघा काजू, बदाम, अक्रोड हे सर्व चाकूने मी मोठ्या आकारात असं कट करून घेतलेलं आहे. जर याला आपण मिक्सरला फिरून घेतलं असतं तर त्याची पावडर बनली असती आणि सोबतच यामध्ये भोपळ्याच्या आणि सूर्यफुलाच्या भाजलेल्या बिया टाकायच्या आहेत आणि भाजलेलं डेसिकेटेड कोकोनट आणि खसखस देखील यामध्ये टाकू. आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊ आणि मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण खजूर टाकणार आहोत आणि खजूर देखील या मिश्रणामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता जो खजुरामध्ये ओलावा आहे त्यामुळेच हे लाडू व्यवस्थित बांधले जातात. हे खजूर आपण या मिश्रणामध्ये एकत्र करून घेऊ आणि सर्व जिन्नस मस्तपैकी एकत्र करून झाल्यावर याचे आपण लगेचच लाडू बांधून घेऊ. तर लाडू बघा सहजतेनं बांधले जात आहेत. जर तुम्हाला मिश्रण जर कोरडं वाटत असलं तर यामध्ये अजून तुम्ही खजूरचा वापर करू शकता. तर बघा इथे लाडू बनून तयार आहे आणि आपण जी खसखस टाकलेली आहे त्यामुळे ते दिसायला देखील आकर्षक दिसतात. तर पहा पहिला लाडू इथे बांधून तयार आहे आणि दिसायला पहा किती सुंदर असं दिसत आहे आणि टेक्स्चर देखील खूपच सुंदर आलेलं आहे आणि खायला देखील पौष्टिक तर आहेच आणि खूपच गुणकारी असा आहे. अशाच पद्धतीने बाकीचे सर्व लाडू बांधून घेऊ. तर बघा तयार आहेत पौष्टिक आणि गुणकारी असे ड्रायफ्रूटचे लाडू. एक लाडू तुम्हाला फोडून दाखवते. तर पहा टेक्स्चर सुंदर आलेलं आहे आणि दिसायलाही आकर्षक दिसत आहेत. तर या हिवाळ्यात अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूटचे लाडू तुम्ही जरूर बनवा. याला मुलं देखील खूपच आवडीनं खातील. हिवाळ्यात रोज एक खा आणि वर्षभर. तर मला आशा आहे आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेजारची बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत.